सर्व गोष्टी आपोआप घडत गेल्या आल्यासारख्याला आणि महादेव सोबतच आहेत. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो. तर बघू शकता आपण इथे हजारोच्या संख्येने बोटी अवेलेबल आहेत आणि डेली भाविक इथे करोडोच्या संख्येने येत असतात आणि या बोटीमधून त्रिवेणी संगमपर्यंत पोहोचतात आणि त्रिवेणी संगममध्ये अमृत स्नान करतात. तर कशा प्रकारे आम्ही सुद्धा या बोटीमध्ये जाणार आणि तुम्ही सोबत राहा. हर हर महादेव. गंगा, जमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम इथे झालेला आहे नद्यांचा आणि या महाकुंभच्या सोहळ्यात आता आम्हाला स्नान करण्यासाठी मिळत आहे. हे आमचे भाग्य आहे. नदियों के संगम में स्नान करने एवं संगम का जल ग्रहण करने से मनुष्य मुक्ति का अधिकारी बन जाता है. हाय गाईज, सचिन मोदी यूट्यूब चॅनलला आज तुमचं स्वागत आहे. आज भरपूर दिवसातून मी ब्लॉग आणार आहे. लवकर आता ओला कॅब येणार आहेत आणि सवारची काय ते ट्रेन आहे. 7:30 वाजलेले आहेत. अर्ध्या तासात आम्हाला प्लॅटफॉर्मवर पोहोचायचं आहे. लवकरात लवकर ट्रेन आली तर बरं होईल. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो. महादेवांची साथ आमच्या सोबत आहे. मग काही टेन्शन नाही महाकुंभमेळ्याला. जय सियाराम. तर काय आता पोहोचलो मी कल्याण स्टेशनला आणि काही वेळानंतर ट्रेन येणार आहे. ट्रेन आहे आमची 8:40ची आणि आता झाले 8:15 झालेले आहेत. अर्ध्या तासात ट्रेन पोहोचणार आहे. प्रयागराजला चाललो आम्ही. प्रयागराजचं दर्शन होत असताना तुम्ही आम्हाला बघा पूर्ण व्हिडिओ. तुम्हाला सुद्धा प्रयागराजचे दर्शन घडवणार आम्ही आणि प्रयागराजला काय कंडिशन आहे, कशी सिच्युएशन आहे, किती गर्दी आहे, कसा सर्व गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार. तर मंडळी आता बघा तुम्ही बघू शकता स्टेशनवर पण काही एवढी गर्दी नाही. नॉर्मल गर्दी आहे एकदम. नेहमीसारखीच गर्दी आहे. ती लागतं म्हणजे आम्हाला पण बघा ना. मग घेतले बॅग जय श्रीराम. हर हर महादेव. चला प्रयागराज तीर्थ महाकुंभ 2025 अमृत स्नानसाठी आम्ही सर्व फॅमिली चालवलो आहे. खूप आनंदामध्ये आम्ही वरती बसले. बाबांचा आराम चालू आहे. हरी झोपलेला आहे. हरिहर झोपलेला आहे आमचा. सक्षम रवंत खाना आहे का? सक्षम रवंतकडे जायचं. सक्षम जय प्रयागराज महाराज. तर मंडळी आता पोहोचलोय. दुपारचा टाइम झाला. 2:30 वाजल्यात. 40गावला आम्ही पोहोचलोय. कंटाळाला बसून बसून मग बाहेर आलोय. जय जय श्रीराम. हर हर महादेव. महादेवाच्या कृपेने आम्हाला जाण्याची सीट पण कन्फर्म झालेली आहेत आणि येण्याची सीट पण कन्फर्म झालेली आहेत. मस्त AC मध्ये येण्याची सीट आणि जाण्याची पण. महादेवाची कृपा अशीच राहू द्या आमच्यावर सदैव. 40गावला बस आणि 40गावला आता ट्रेन बरीच काही थांबलेली आहे. बाहेर आलोय. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. महाकुंभ प्रयागराजला संगम मध्ये स्नान करायला. अमृत स्नान. मोदीला भेटायला नाही, अमृत स्नान करायला मोदी काल गेला. आता कुठे धावे
धावेल मन, आता कुठे धावेल मन, तुझे चरण देखिएला, तुझे चरण देखिएला. आने आम जोगे विठ्ठल गोगे करे माप. गुड मॉर्निंग मंडळी. आत्ता आम्ही पोहोचलोय प्रयागराजला. काल निघालो होतो 7 वाजता, आत्ता पोहोचलोय दुसऱ्या दिवशी. आजची तारीख आहे 7. आणि बघा एकदम शुभ सकाळ कसा आहे. सकाळी पोहोचलोय आम्ही आणि मस्तपैकी आम्हाला पूर्ण दिवस भेटणार आज प्रयागराजला. आणि पूर्ण दिवस भेटल्यानंतर आम्हाला सकाळी आज 10 ते 11 वाजता आम्ही त्रिवेणी संगमावरती अमृतस्नान करणार आहोत आणि खूप आनंद होणार आहे आम्हाला. फायनली आम्ही आता पोहोचलोय प्रयागराजला. स्टेशनवर उतरलेलो आहे आणि इथून आम्ही रिक्षाला संगम घाटला जाणार आहे. त्रिवेणी संगम घाट. आणि बघा तुम्ही आमची सकाळी एंट्री झालेली आहे. खूप थंडी आहे बऱ्यापैकी इथे. बाय बाय. गाईज आत्ता प्रयागराजच्या स्टेशनवर थांबलोय. थंडी भरपूर आहे त्याच्यामुळे आम्ही आता चाय पियाला थांबलो इथे. तर चाय घेतो गरम गरम. चाय बिस्किट पोरांना पण भूक लागली. गर्दी किती प्रमाणात आहे त्याच्यावर आहे. कारण फॅमिली घेऊन जरा स्टार्टिंगला तर रिक्स वाटत होता पण आता लोक घाबरलेत. मध्ये भागदौड झाली त्याच्यामध्ये आता गर्दी जरा कमी वाटते. लाईव्ह बघत असतो मी कधी पण. आणि ह्याच गोष्टीमुळे मी आता फॅमिली घेऊन तर फॅमिलीची पण आपल्या महाकुंभ मेळ्यात गंगा स्नान होऊन जाईल. आणि प्रयागराज महाकुंभमध्ये पोहोचल्यानंतर आमच्या राधा दिदीला खूप आनंद झालेला आहे. ती खूप खुश आहे आणि ती पप्पाला आता गिफ्ट देणार आहे. दिदी आमचा हरी पण खुश झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व खुश झालेलं आहे. आमचे मालक पण खुश झालेले आहेत बघा आमचे. तर प्रयागराज स्टेशन उतरल्यानंतर डाव्या साईडला आम्ही संगम घाटच्या दिशेने जात आहे. तिथून आपल्याला रिक्षाने किंवा कारने जावं लागेल. काय बेटा कुठे खांद्यावर? अरे नको चला असाच चल. अरे आता आपण जरा ऍडजस्ट करायचं रे बाबू. तर प्रयागराज स्टेशन पासून 500 मीटर चालल्यानंतर मेन रोडला आलो आम्ही. पाहू शकता तुम्ही मेन रोडला पोहोचलोय. तो यहाँ पे हमको सर मिले हैं. सर का नाम राजकुमार दुबे जी. ये हमको रहने का बंदोबस्त करने वाले हैं. अभी हमको अच्छा हुआ कि ये मिले यहाँ पे तुरंत पहुँचने के बाद. खुद इन्हीं का मकान है. हाँ और इन्हीं का भी मकान है. अच्छा कम रेट में है और हमको अच्छा लगेगा. अभी देखते हैं हम उनके साथ चले जाते हैं. गाइस निघालो आता रिक्षामध्ये बसून बघा. पहिले तर रूमवर जाणार नंतर संगम घाटला पोहोचणार आम्ही. हर महादेव. हर हर महादेव. तर काय प्रयागराज पोहोचल्यानंतर इथे आम्ही रूम घेतला. हा समोरचा रूम बंगल्यामध्ये आम्ही राहतो.
2000 रुपये रूम भाडा बोललं आहे. आणि इथून 3 किलोमीटर आपल्याला संगम घाट आहे. तर आम्ही पहिले जेवण करणार, नंतर मग इथून रिक्षा पकडणार आणि संगम घाटला जाणार. इथे भरपूर भेटतात, काही गर्दी वगैरे नाही पहिल्यासारखी. राहण्याची खूप छान व्यवस्था आहे आणि कमी रेटमध्ये आहे. फॅमिलीसाठी खूप अतिउत्तम सोय आहे इथं राहण्यासाठी. भाडं मी ऐकलं होतं 15,000 घेतात, 10,000 घेतात, 20,000 घेतात. तर तसं काय आम्हाला एक चांगला व्यक्ती भेटला, त्यांनी आम्हाला इथे त्यांचा स्वतःचा बंगला आहे तिथे रूम दिला आहे. 2,000 रुपये रूम पडला आहे. नंबर लागेल तर मी ह्याच्यावर टाकून देईन. चला पहिले जेवण करतो आता. तर काय आता आम्ही पोहोचलोय महाकुंभला. त्रिवेणी संगमच्या इथे पोहोचतोय रूमवरून. रिक्षाला चाललोय. पहिले जरा स्नान करून घेऊ. आता मेन रोडला आलोय. पहिला गल्ली मारून आलोय मेन रोडला. इथून त्रिवेणी संगम 15 मिनिटाचं अंतर आहे. रिक्षाला 10 मिनिटात आम्ही पोहोचू. तर काय आता मी प्रयागराज नगरीत आणि संगम घाटावर पोहोचलेलो आहे. पब्लिक बघू शकता तुम्ही, अजूनही पब्लिक मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा प्रकारे आमची प्रयागराजला एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कसा प्रकारे जनप्रलय पाहायला मिळतो. आपल्या सर्वत्र लोकाच लोक. एवढा जनप्रलय बघून आम्ही सुद्धा हैराण झालेलो आहे. आणि या जनप्रलयामध्ये आम्हाला फॅमिलीसोबत त्रिवेणी संगम स्नान करायचं आहे. काय आता आम्ही पोहोचलो त्रिवेणी संगम घाटाकडे आणि खूप गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. वाटला असा कमी गर्दी असेल पण बऱ्यापैकी गर्दी आहे. हा कुंभमेळा 144 वर्षातून इथं सर्वांना माहीत आहे. मागचा कुंभमेळा हा 1881 साली आला होता आणि पुढचा येणारा कुंभमेळा हा 2169 साली येणार. आणि हा पर्व परत म्हणजे माझ्या फॅमिलीनंतर माझ्या मुलाच्या नंतर मुलांच्या मुलांच्या नशिबात पण नसेल म्हणून मी माझ्या मुलाला पण घेऊन आलो आहे की हा योग हातून जावा नाही. भले थोडी रिक्स आहे, आम्हाला लक्ष लावावं लागतं फॅमिलीवर, पण काय एवढी थोडी गर्दी झाली कमी पहिल्यापेक्षा. खूप मजा वाटते इथे. आणि किती बोटिंग आहेत, किती लोक आहेत, भरपूर प्रमाणात गर्दी आहे. कंटिन्यू हेलिकॉप्टर फेऱ्या मारत आहे. असा जनप्रलय बघायला परत भेटणार नाही माझ्या अंदाजे. गायत्री मंदिर बरोबर पत्ता नाही ना, पैसे म्हणतात. तर इथे तुम्हाला बघायला मिळत असेल की ठराविक अंतरावर आंघोळ करण्यासाठी बॅरल लावण्यात आले आणि त्याच्या आतमध्ये बोटिंग चालू आहे. आणि आतूनच बोटिंग त्रिवेणी संगमपर्यंत जातात येतात आणि त्याच्या आतमध्ये लोक आता इथे तुम्ही पाहू शकता स्नान करत आहेत. आणि एवढी एरिया स्नान करण्यासाठी जे बोटिंगमध्ये जाऊ शकत नाही बोटीचा, कारण की रेटसुद्धा खूप ठेवला आहे त्यांनी. 2-2 हजार रुपये पर पर्सन आमच्या टाईमला होता, नंतर वाढवण्यात पण आला होता. तुम्ही बघू शकता भरपूर जास्त क्राऊड आहे आणि बोटिंग ही खूप असून सुद्धा बोट जायला इथून 15 मिनिटे गेली आम्हाला. पण बोट काढता येत नाही. 50-100 रुपयात घेऊन जाणारे बोटिंगवाले आज 2000 रुपये रेट आम्हाला 1500मध्ये आम्ही मानवली दिली. खूप जास्त प्रमाणात इथे पैसे घेत आहे. पण आता काय त्रिवेणी संगमचं घडणे पण
एवढ्या दुरून आले, एवढ्या लांबून आले, कर्णच करणं आहे. त्याच्यातनं आता आम्ही त्रिवेणी संगमचा स्नान करण्यासाठी निघत आहे. पण बोटला पण जवळजवळ 15 मिनटं आम्ही अडकलोय. बोट काय बाहेर निघत नाही. कधीपासून बसून आहे तो बोटवाला विसरला का काय माहिती आम्हाला घेऊन जायला. ठेवलं त्याने आम्हाला कधीपासून. चले भाई, कितना टाइम लगेगा और सच्चिदानंद महाराज आहेत आणि मेमरी फुल हे त्याने टाक सोनो हे हातावर येतं सोनं ते हातावर इथं आता आहे का ओ ओ नाही आबा रे नाही ते येईल रे बाबा, मला माहित आहे ते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव, माते की जय, त्रिवेणी संगम माते जय, त्रिवेणी माते की जय, त्रिवेणी माते की हर हर गंगे. बोला बोला, तुम्ही बोला ना काही 2 शब्द. प्रयागराज तीर्थराज महाराज की जय, महाकुंभ की जय, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, हर हर महादेव, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे काय झालंय हात वरते पाय का असं वरती का वरते त्याला दिसत नाही. अंगुसा तुकडा खाली बघा ना, अजून पडले का. अरे बाबा उद्या तो बहुत पंची या 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 ते बघतान ते पण त्याने एवढं तुलाच बघतात नाही पण त्यांना जमत नाही आहे. बॅलन्स कर देखो मिल गया भैया. ये तो मिलन जरूर होगा ना त्यांचा. देखो ये बघा ना वाणी, देखो लाइट, देखो लाइट, लाइट कलर बघ तिकडे पुढे. देखो लाइट, देखो डार्क, मोबाईल लाइट बघ. सोनाल हे बघायला भेटत नाही का बघ पहिले. हे बाई इकडे ग्रीन कलर आहे ना, तो लाईट कलर आहे. हे बाई यमुना नदी आहे, ती गंगा माता. आपल्या भाग्यान सगळं होतं, सगळंच होतं आपल्या भाग्यान होतं. आता सगळं फिरणं पण असेल, फक्त आराम करायचा असेल. आपल्या बायकात लकी म्हणजे असं नाही बोलत आम्ही नक्की आहोत. तुझं तूच हे करतो. ओके तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय त्रिवेणी संगमच्या मध्ये आणि इथं स्नान करणार आम्ही सर्वजण. भरपूर गर्दी आहे. म्हणजे विचार केला होता की एवढी गर्दी नसेल, पण त्याप्रमाणे जास्तच गर्दी आहे. पोरांवर फक्त लक्ष लावावं लागतं. आता आल्यासारख्याला पोरांची पण अंघोळ झाली, बरं वाटतंय. बायको हर हर महादेव. गंगा, जमुना, सरस्वती, त्रिवेणी संगम इथे झालेला आहे नद्यांचा. आणि या महाकुंभच्या सोहळ्यात आता आम्हाला स्नान करण्यासाठी मिळत आहे. हे आमचे भाग्य आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे ही. बऱ्याच दिवसापासून विचार होता जाईन जाईन जाईन, आणि आज हा मौका आला आणि मी इथं पोहोचलोय. आणि आज माझी अंघोळ होणार आणि सर्व माझ्या फॅमिलीची अंघोळ इथेच होणार आहे. देवाच्या कृपेने, महादेवांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. तिकीटं पण आम्हाला डायरेक्ट रिझर्वेशन भेटली. जाण्याची पण तिकीटं लगेच बुक झाली रेल्वेमध्येच. सर्व गोष्टी आपोआप घडत गेल्या.
आल्यासारख्याला आणि महादेव सोबतच आहेत. हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो, जय श्रीराम. तर मित्रांनो, जाणून घेणार आहोत आपण प्रयागराज पावन तीर्थक्षेत्र महाकुंभ मेळ्याची संपूर्ण माहिती. महाकुंभ मेळा संपूर्ण देशभरातील नव्हे तर जगभरातील भाविक प्रयागराज या पावनभूमीवर अमृत स्नान करण्यासाठी महाकुंभ तीर्थक्षेत्र प्रयागराज इथे पोहोचलेले आहेत, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती अदृश्य रूपात या त्रिवेणी संगमात अमृत स्नान करण्यासाठी भक्त प्रयागराजला येत आहेत. महाकुंभ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा मेळावा आहे. या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव नव्हे तर जगभरातील लोकसुद्धा सहभागी होतात. पौराणिक कथेनुसार विष्णू अमृताचा कलश घेऊन जात असताना या भांडणात त्या कुंभातील 4 थेंब या भूतलातील पृथ्वीवर प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन या 4 तीर्थक्षेत्रावर सांडले जातात. तेव्हापासून या भूमीला पावन भूमी म्हणून ओळखले जाते. हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो. महादेवाच्या कृपेने आमचा गंगा स्नान झालेला आहे. हर महादेव, जय गंगा मैया, जय श्रीराम, जय त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम मध्ये स्नान झाल्यानंतर आता आम्ही बाहेर निघणार आहे. आता आमची बोट निघते. चांगल्या प्रकारे आमचं स्नान झालेलं आहे. हरीचा पण स्नान झालेला आहे. हरीचा हरी पूजा, हरी आमच्या हरीचा पण स्नान झालेलं आहे. भगवान हरी असं भरून असं तुम्ही लग्ना टायमाला भरले तसं भर ना. तर काय आता झालंय संध्याकाळचा टाइम, तरीही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. सर्वत्र माणसं आहेत. सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र असो, गर्दी काही कमी होत नाही. लाखो करोडोच्या संख्येने लोक अमृत स्नान करण्यासाठी इथे पोहोचत आहेत. तसेच तुम्ही बघू शकता सेक्टर 5, सेक्टर 19 आणि सेक्टर 20 मध्ये साधू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविक इथेशी आवर्जून येत आहेत आणि तुम्हीही इथेशी भेट देऊ शकता, साधू संतांचे दर्शन घेऊ शकता. आणि येथे प्रयागराजचे अविस्मरणीय क्षण आमच्या नेहमीच लक्षात राहतील. खूप असा जनप्रलय पाहायला मिळाला आम्हाला. सर्व आयोजन नियोजन खूप अति सुंदर प्रमाणात होते. तर आता इथून आम्ही निघत आहे. सर्वांना भूक सुद्धा लागलेली आहे, तर डायरेक्टली आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर पडत आहे. तर काही आता त्रिवेणी संगमामध्ये स्नान झाल्यानंतर खूप कंटाळलो आम्ही आणि सकाळ दुपारीपासून काही खाल्ला पण होता. डायरेक्ट जेवण करायला जातो.
आमची मॅगीवाली काय मॅगी ही बघा, ही मॅगीवाली आमची राधा, ती मॅगी दिली काय खाला नाही आणि तिने खूप हट्ट पकडला का मॅगीच पाहिजे, त्यामुळे तिला एका एक मॅगी फ्री दिलेली आहे. आणि आमचे काय बोलतात जादूवाले महाराज, जादू महाराज, सक्षम महाराज. हर हर महादेव. सरस्वती जैसी तीन सबसे पवित्र और पूजनीय नदियों का दिव्य संगम होता है. इन नदियों के संगम में स्नान करने एवं संगम का जल ग्रहण करने से मनुष्य मुक्ति का अधिकारी बन जाता है. उन्हीं कथाओं में एक कथा महर्षि दुर्वासा और इंद्रदेव से संबंधित है. इस कथा के अनुसार ऋषि दुर्वासा ने इंद्रदेव से प्रसन्न हो उन्हें पारिजात पुष्पों की एक दिव्य माला भेंट की, जिसे इंद्रदेव ने साधारण पुष्पों की माला समझ स्वयं धारण न कर उसे अपने वाहक गजराज ऐरावत के मस्तक पर रख दिया. पल भर में गजराज ने वो माला धरा पर गिरा, उसे अपने पैरों तले रौंद दिया. दुर्वासा से ये अपमान सहन नहीं हुआ और उसी क्षण क्रोधित हो उन्होंने इंद्रदेव को श्राप दे दिया. हे देवराज, ऋषि दुर्वासा के श्राप से सभी देवतागण जीवन मृत्यु के काल चक्र में बंध चुके हैं. इस काल चक्र एवं श्राप से मुक्त होने के लिए अब केवल एक ही मार्ग शेष है और वो है समुद्र मंथन. जैसी आपकी आज्ञा प्रभु, हम असुरों के साथ समुद्र मंथन करने के लिए तैयार हैं. देवताओं और असुरों ने एकमत होकर क्षीर सागर का मंथन करना स्वीकार किया. जहां मंदार भगवान विष्णु ने स्वयं कुर्म अवतार धारण कर मंदार पर्वत को उसका आधार प्रदान किया. क्षीर सागर को मथना शुरू किया गया और 14 रत्नों में सबसे पहले हलाहल विष उत्पन्न हुआ. उस विष के प्रभाव को कोई भी देवता या असुर सहन करने में समर्थ नहीं थे. इस कालकूट विष से सृष्टि का विनाश हो सकता था. इसीलिए इस आपदा से बचाने स्वयं देवों के देव महादेव प्रकट हुए और उन्होंने इस विष का पान किया. ये सब देख मां पार्वती ने विष को भगवान शिव के कंठ तक ही रोक दिया. इस कालकूट विष के प्रभाव से महादेव का कंठ नीला पड़ गया और तभी से उन्हें नीलकंठ के नाम से भी जाना जाने लगा. आमचा दुसरा दिवस आज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जवळ गेल्यानंतर आलो इथे चाय पियाला. आम्ही फॅमिली घेऊनच आलो. फॅमिली आणल्यानंतर आम्हाला समजलं की तशी थंडी खूप जास्त आहे, त्यामुळे आम्ही पहिले ट्रेनला जाण्याचा विचार केला होता. नंतर आम्ही रूम इथे बुकिंग केला, कारण की थंडीचा प्रमाण जास्त असल्यामुळे पोरांना कसा त्रास नको, फॅमिलीला त्रास नको, तर आम्ही इथे रूम घेतलाय. बाजूलाच रूम घेतलाय बघा, तुम्हाला दाखवतो. राजकुमार दुबे शिक्षक आहेत ते आणि आर्मी रिटायरमेंट पण आहेत. इथे जर तुम्ही फॅमिली घेऊन येत असाल तर सर्व उपाययोजना आणि काय सोयी होतील ते बघून या, स्वेटर वगैरे घेऊन या. आज घाटावर गेलो असताना वाटला होता की गर्दी कमी असेल, पण भरपूर गर्दी आहे. भरपूर राज्यातून गाड्या येतात आणि गर्दी काय अजून कमी झाली नाही. आणि 12 पर्यंत तर खूपच गर्दी होणार, तर तुम्ही फॅमिली वगैरे घेऊन नियोजन बघा, तिकीट कन्फर्म बघा,
सगळ्या गोष्टी चेक तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय प्रयागराज स्टेशनला. घरी चाललोय. 6:30 वाजल्यात. ट्रेन अवघ्या एक तासात येणार आहे. इथे पोहोचणार आहे. 7:30चा टायमिंग दाखवतो. आता घरी जाण्याची तयारी. मस्तपैकी दर्शन झालेलं आमचा आणि एकदम आनंद वाटत आहे. आज भरपूर गर्दी आहे. शनिवार आहे. आता आम्ही चाललोय घरी.